सुखोपभोगात रमलेल्या जीवाला चिंता असतातच. या चिंता दूर करण्यासाठी त्याला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवतो तो स्वामी. भगवान श्रीकृष्णांनी स्वामी रूपाने अर्जुन या सेवक रूपाला शाश्वत सुखाचा दाखवलेला नेमका मार्ग म्हणजेच श्रीमद भगवद्गीता. हरिओम. आता 12व्या अध्यायातला हा तिसरा श्लोक आहे. काय सांगतायत? ये त्वक्षरमनिर्देशमव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्. परंतु जे सर्व इंद्रियांचं संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त, इंद्रियातीत, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, स्थिर आणि अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. ये तू म्हणजे आणि जे आहे कसं आहे, अक्षरम अविनाशी आहे, अनिर्देशम ज्याच्याबद्दल काही निर्देश काही डायरेक्शन देताच येत नाही, ज्याचं वर्णन करता येत नाही, अव्यक्तम त्याला काही आकारच नाही त्यामुळे ते दिसत नाही, सर्वत्रम सर्वव्यापी आहे, अचिंत्यम ज्याचं चिंतन करताच येत नाही कशाने, आणि जे मनबुद्धीच्या पलीकडचं आहे, आणि कसं आहे कुटस्थम अविकारी आहे, त्यात कुठलाही विकार होतच नाही, कधी बदल होतच नाही, अचलम म्हणजे स्थिर, आणि ध्रुवम म्हणजे नित्य, पर्युपासते त्याची उपासना करतात. आता हे लक्षानं प्रथम जाणून घेऊया काय म्हणतात भगवंत. अर्जुनाच्या पहिल्या श्लोकात जो प्रश्न केला होता ना, त्याचे दोन भाग होते. पहिला भाग असा होता की सगुण साकार ब्रह्मांच्या उपासकासंबंधी, आणि दुसरा होता अव्यक्त आणि अक्षराशा निर्गुण निराकार भगवंताच्या उपासकांविषयी. यावेळी योगवित्तम कोण, योगाबद्दलची जाणीव सर्वात चांगली कोणाची हा प्रश्न होता. त्यापैकी सगुण साकार ब्रह्माच्या उपासकासंबंधी भगवंत दुसऱ्या श्लोकात सविस्तर विवेचन केलं, ते आपण जाणून घेतलं. आता तिसरा आणि चौथा जो श्लोक आहे ना, त्यात ते निर्गुण आणि निराकार परमात्म्याची उपासना कशी करावी ते सांगतायत बघा. तिसऱ्या श्लोकात ते सांगतायत निर्गुण रूपाची भक्ती करण्यासाठी कोणकोणते गुण आवश्यक आहेत बघा. आणि ते नाही, तिसऱ्या श्लोकात काय सांगतायत की ज्याची उपासना करायची आहे तो कसा आहे, आणि चौथ्यात सांगतायत त्याच्यासाठी कोणते कोणते गुण आवश्यक आहेत ते आता आपण तिसरा श्लोक बघतोय सध्या. भगवंताने निर्गुण ब्रह्म म्हणजे काय ते अगदी थोडक्यात सांगितलं, ते आपण पाहूया. 11व्या श्लोक आपल्या 11व्या अध्यायाचा जर आपण संदर्भ घेतला तर त्याने विश्वरूप दर्शन तिथे घडवलं. जे विराट दर्शन घडवलं तसंच विराट दर्शन घडवलं. आता जे विराट दर्शन घडवलं होतं ते भगवंताचं निर्गुण रूप आहे. तिथे सगळे आकार प्रकार विकार सगळं नाहीसं झालं होतं. एकच एक चैतन्याचा प्रचंड मोठा गोळा, सागर, सर्व प्रकाश, डोळे दिपवणारा प्रकाश, एवढंच त्याचं स्वरूप होतं की नाही, असंच होतं. आता या संबंधात मी तुम्हाला मागे एक उदाहरण दिलं होतं, आठवत असेल कदाचित. समजा एकसंध ब्रह्माची थोडीशी कल्पना आहे ना, ते म्हणजे एकसंध ब्रह्म नव्हे पण थोडी कल्पना आहे. काय होतं, समजा आपण मातीची चित्र बनवली, एखाद्या कुंभाराने बनवली, एक साप बनवला, एक त्याला उंदीर बनवला, एक देव बनवला, एक दानव बनवला, आणि एक गाडा बनवला. आता हे सगळी चित्र मातीचीच आहेत. या प्रत्येकाचा आकार वेगळा आहे, रंग वेगळा आहे, आणि त्याचे प्रकारही वेगवेगळे आहेत. त्या व्यक्तिरेखांचे गुणधर्म काय आहेत याची थोडीफार कल्पना आपल्याला नक्कीच येऊ शकते, शंकाच नाही. पण समजा आता ते सगळे आकार असा तो गोळा एकत्र केला, ते सगळे मोडले, ते आपण ते एक गोळा बनवला. आता काय झालं, सगळ्या आकारांचा नाश झाला, कुठलाच आकार राहिला नाही, सगळं एकच होऊन गेलं की नाही. पण जे त्या मूळ तत्वाचं बनवलं होतं माती, त्या मातीचा काय नाश झाला का हो? बिलकुल नाही झाला. ती एकसंधच राहिली, तसं राहिलं. आता हे मातीच्या गोळ्याचं उदाहरण फक्त समजण्यापुरतं आहे, लक्षात घ्या. कारण एक तर माती जड आहे, लक्षात घ्या, आणि त्याला एक आकारसुद्धा आहे. पण त्याला स्वतःचं काही चैतन्य नाही आहे. भगवंताचं तसं नाही हो, भगवंताला स्वतःचा आकार आहे, स्वतःचा आकार नाही आहे, पण निदान त्याच्यात निश्चित चैतन्य तर आहेच की नाही. आणि मातीच्या गोळ्यामध्ये दुसरं एक होतं की त्या मातीच्या गोळ्याची चित्र बनवणारा कुंभार वेगळा होता आणि माती वेगळी होती. तसं परमात्म्यामध्ये नाही हो. परमात्मा एकच आहे ना, पूर्ण चेतन आहे. स्वतःच अनेक आकारामध्ये तो अभिव्यक्त झालेला आहे, आणि ते आकार मिळून
अव्यक्त होण्याचं सामर्थ्यसुद्धा परमेश्वरातच आहे ना. आता जे तिसऱ्या श्लोकाचा आपण अभ्यास करतोय ना, त्याच्यामध्ये निर्गुण ब्रह्माचं स्वरूप सांगताना भगवंताने काय सांगितलं ते कसं आहे, अक्षरम आहे, अनिर्देश्यम आहे, अव्यक्तम आहे, सर्वत्र गम आहे, अचिंत्यम आहे, कूटस्थम आहे, अचलम आहे आणि ध्रुवम आहे. इतकी त्याची लक्षणं त्यांनी सांगितली. आता या सर्वांविषयी समजून घ्यायलाच पाहिजे. पहिल्यांदा बघूया अक्षरम म्हणजे काय. हे निर्गुण ब्रह्म अक्षरम आहे म्हणजे न क्षरती ते अक्षरा, जे झिजत नाही किंवा ज्याचा नाश करताच येत नाही त्याला अक्षर असं म्हणतात. ते कधी वाढत पण नाही आणि कधी कमी पण होत नाही. अशा अर्थानेच आपण वर्णमालेतल्या प्रत्येक शब्दाला सुद्धा अक्षरच म्हणतो. जसं मी मागे तुम्हाला रचं उदाहरण दिलं होतं की रने समजा राम लिहिला म्हणून काही रला पवित्र होत नाही, आणि त्याचं रावण लिहिलं तर त्यामुळे तो काय अपवित्र होत नाही. बरं दोन्ही शब्द खोडून टाकले तरी र राहतोच की नाही, हे खरंच आहे, ते काही नाहीसं होत नाही. दुसरं उदाहरण आपल्याला विजेचं देता येईल. बघा ना, विजेचं उदाहरण अगदी योग्य आहे. आपण समजा एखादा दिवा लावला, विजेचा बल्ब लावला, त्याच्यामधून प्रकाश रूपाने वीज अभिव्यक्त होते. तिथेच समजा आणखी 10 बल्ब लावले तर काय होतं, 30 वीज त्या 10 बल्बमधून पण प्रगट होते की नाही. आणि त्यातला समजा एखादा बल्ब फुटला तर काय होतं, विजेचा नाश झाला का, नाही, फक्त बल्ब हा जो आकार होता त्याचा नाश झाला, नामरूपाचा नाश झाला, हे खरं आहे. पण वीज तशीच राहिली ना, विजेत काहीच नाही फरक झाला. भगवंतही तसंच आहे हो. क्षणाक्षणाला तो अनेक रूपाने अव्यक्त होत असतो, क्षणाक्षणाला अनेक रूपं नष्टसुद्धा होत असतात. आणि ह्यालाच आपण सारखं बदलणारं परिवर्तनीय जग असं म्हणतो. पण रूपं नष्ट झाली म्हणून काय भगवंताचा नाश होत नाही ना, नक्कीच नाही. तसंच बघा ना, आपल्या शरीरातला जीव हे तत्त्व जे आहे ना, ते पंचमहाभूतांना शरीरामध्ये एकत्र ठेवतं. एकत्र पंचमहाभूतं ठेवली जातात केवळ त्या जीवामुळे. त्यालाच आपण अहमसुद्धा म्हणतो ना, ते कधीच नाश नाही पावत. हा जो अहम आहे ना, तोसुद्धा नाश नाही पावत ना. समजा एका शरीराचा नाश झाला तर अहम काय करतो, दुसऱ्या शरीराचा आधार घेतो, तिथून प्रगट व्हायला लागतो. म्हणजेच काय होतं, जीव आणि परमात्मा हे दोघंही अक्षरच आहेत, खरंच आहे. आणि त्यांचं हनन कधी होतच नाही ना. अहो, जो आपण अहम शब्द म्हणतो ना, त्याचासुद्धा अर्थ तसाच आहे ना. अ म्हणजे नाही आणि हन म्हणजे ज्याचं हनन करताच येत नाही, ज्याचा नाश करताच येत नाही, तो असाच त्याचा अर्थ आहे. अहमचा अर्थ तोच आहे. आता दुसऱ्या अध्यायात आत्म्याचं वर्णन भगवंताने कसं केलं होतं बघा. अच्छेद्योयम दाह्योयम अक्लेद्यो शोष्य एवच नित्यसर्वगत स्थाणू अचलोयम सनातनः. दुसऱ्या अध्यायातला 24वा श्लोक होता. जवळजवळ अगदी ह्याच शब्दात बघा इथे निर्गुण निराकाराचं वर्णन भगवंत करतायत बरं का. आता आपण सुद्धा शेवटीचा श्लोक म्हणतो की नाही, ओम पूर्णमदा पूर्णमिदम, प्रत्येक अध्याय झाला की म्हणतो आपण. तो जो श्लोक आहे त्याच्यामध्ये सुद्धा असंच आहे ना मंडळी. अक्षरतत्वाचं चिंतन करण्याची एक पद्धत आहे. आता तत्वाचं चिंतन जर करायचं असेल ना, तर अत्यंत सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता आहे बरं का. ज्याची बुद्धी माझं तुझं, माझे सद्गुरू, माझा पंथ, माझा मंत्र, माझे तंत्र, माझा संप्रदाय, माझं इतके सगळं श्रेष्ठ आहे, बाकी इतरांचं कनिष्ठ, अशी जी भेदबुद्धी आहे ना, ती नाही सगुण निर्गुण निराकाराला नाही जाणू शकणार हो. त्या बुद्धीने निर्गुण तत्वाचं चिंतन होणं अशक्य आहे. आता पुढे काय सांगताय, तत्व कसं आहे, अनिर्देश्यम, त्याच्याबद्दल कसलाही निर्देश देता येत नाही. निर्देश देणं म्हणजे काय करणं, डायरेक्शन देणं, मार्ग सांगणं कसं येणं. जसं आता बघ गुगल मॅप आपण लावला, समजा आपल्याला लग्नाला एखाद्या जायचं आहे, त्या हॉलचं नाव माहिती आहे पण तो हॉल कुठे माहीत नाही. आपण एक तर हल्ली काय करतो, मोबाईल असल्यामुळे आपण गुगलचा मॅप लावतो. पण समजा तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुम्ही काय करता, एखाद्याला विचारता की बाबा या हॉलमध्ये कसं जायचं. मग तो काय म्हणतो, तो सांगतो आहे बघा तुम्हाला अमकम ठिकाण माहिती आहे का, हो माहिती आहे ना, बस मग तिथून सरळ रस्त्याने चालत राहा ना, एक 5 मिनटं चालत ना की डाव्या बाजूला तो हॉल आहे. आता असं सांगितलं की काय झालं, तुमच्या लक्षात आलं कुठे जायचं आहे ते. आणि ह्याला म्हणतात दिग्दर्शन करणं किंवा मार्गदर्शन करणं किंवा डायरेक्शन देणं, अनिर्देश्यम. दुसरं कसं आहे, आता एखाद्या वस्तूचं वर्णन करायचं असेल तर ती वस्तू कशी पाहिजे हो, शब्द स्पर्श रूप रस गंध यापैकी कशाचा तरी विषय असायला हवी ती वस्तू, नाही तर कसं सांगणार हो. तिचं कार्य सांगता येईल. समजा विजेचं आहे, आता विजेचं कार्य काय आहे ते आपल्याला सांगता येईल ना, पण विजेचं वर्णन करायला सांगितलं तर काही शक्य आहे का हो. कारण तिला काही स्पर्श करता येत नाही,
कसं करणार? तिला वास नाही, चव नाही, दिसत नाही, कसं तिचं वर्णन कसं करणं शक्य आहे? नाहीच शक्य ना. तसंच आहे निर्गुण निराकार परमात्म्याचं, तसंच आहे हो. त्याचं वर्णन करणं शक्य नाही. कारण काय होतं, सर्व इंद्रियांच्या पलीकडचा तो आहे ना, मनबुद्धीच्याही पलीकडचा आहे. आपण मनाने आणि बुद्धीने चिंतन करतो, विचार करतो, पण त्या मनाला आणि बुद्धीला तेच परमात्मा तत्व ताकद देत असतं ना. ती ताकद देण्याचं चिंतन मनबुद्धी कशी करणार हो? समजा मी मागे एक उदाहरण दिलं होतं, आठवत असेल आपल्याला. आपला टॉर्च असतो, ज्याला आपण बॅटरी म्हणतो, टॉर्च. त्याच्यात काय असतं, त्याच्या मागे आपण 2 पेन्सिल सेल घातलेले असतात, पुढे त्याला एक बल्ब असतो. त्या बल्बला विजेचा पुरवठा कोण करतो? ते मागचे सेल्सच करतात की नाही? समजा त्या बल्बने एकदा ठरवलं, अशी कल्पना करा की मला ही शक्ती कुठून मिळते याचा शोध घ्यायचा, त्याला तो घेणं शक्य आहे का? शक्य नाही. कारण काय होतं, शोध घेण्यासाठी त्याला पहिल्यांदा त्या बॅटरीपासून अलग व्हायला लागेल, आणि तो एकदा त्या बॅटरीपासून अलग झाला ना की तोच मग डेड होतो ना, त्याचीच ऊर्जा नाहीशी होते. तसंच होतं हो, थोड्याफार फरकाने तसंच होतं. बघा ना, निर्गुण निराकार परमेश्वर जो आहे ना, आपल्या चिंतनाचा विषय त्यामुळेच होऊ शकत नाही. आपली शास्त्र असं सांगतात की कोणत्याही वस्तू किंवा व्यक्तीविषयी बोलताना, त्याचं वर्णन करताना आपण काही आधार घेतो. कसले आधार घेतो? पहिलं एक, नाम. त्या व्यक्तीचं नाव काय आहे हे महत्त्वाचं असतं. मग कोणी म्हटलं की अहो ते अमके अमके नाहीत हो, त्यांचं नाव ते असं असं आहे. मी म्हणतो आहे ते असं नाव जे आहे त्या व्यक्तीविषयी. दुसरं त्या व्यक्तीचे गुण. त्या व्यक्ती किंवा वस्तूचा एखादा गुण असतो ना, त्याची तुलना करतो. आता उदाहरणार्थ एखादा म्हणतो, बघा हे गृहस्थ मोठे सात्विक आहेत बरं का. सात्विक आहे त्याचा अर्थच काय आहे की ते राजसिक किंवा तामसिक नाहीत, हे नक्कीच आहे ना. तिसरं, आता त्या व्यक्तीचं कार्य. त्या व्यक्तीच्या कार्याप्रमाणे पण आपण कधी कधी ओळखतो ना, हे डॉक्टर आहेत, हे वकील आहेत, हे अमके आहेत, हे तमके आहेत. त्याचं जे कार्य असतं किंवा त्याचा जो व्यवसाय असतो त्याच्यावरून त्या व्यक्तीला ओळखतो. चौथे ओळखले जाते एखादी व्यक्ती जातीवरून. जाती म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय जाती नाहीत, ते तर वर्ण आहेत. जाती म्हणजे मनुष्य जाती, पशु जाती, पक्षी जाती वगैरे वगैरे. आपण असं म्हणतो की आपण माणसांबद्दल बोलतो हो, आपण काही पशूंबद्दल बोलत नाही आहोत. आणि सर्वात शेवटचं असतं 5वं, संबंध. संबंध म्हणजे असं की त्या वस्तू व्यक्तीशी आपला संबंध काय ते सांगतो. आपण सांगतो की बघा एक तर ते माझे मित्र आहेत, किंवा तो अमका अमका आहे ना त्याचे जावई आहेत बरं का, म्हणजे संबंध प्रस्थापित झाला. आता निर्गुण निराकार परमेश्वराचं असं तुलनात्मक वर्णन करताच येत नाही हो. कसं करणार? काहीच नाही. कारण तो तर एकमेव अद्वितीय आहे, काहीच नाही त्याच्या बाबतीत. त्याची तुलना कुणाशी होऊच शकत नाही, आणि म्हणून तो अनिर्देश्य आहे. आता पुढचा गुण बघू. पुढे सांगतायत तो अव्यक्तम आहे. अव्यक्तम आहे म्हणजे काय? दिसत नाही, अव्यक्त आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांनी जाणता येत नाही हो, त्याला नाही जाणता येत. त्यामुळे तो वाणीचा विषय होऊच शकत नाही ना. ज्याचा तुलनात्मक अभ्यास करता येत नाही त्याच्याबद्दल कसं बोलणार हो? ठीक आहे, जे दिसतं त्याचं वर्णन सहज करता येतं ना, त्यात काय कठीण आहे. पण तो कसा आहे, सर्वत्र भरलेला आहे, सर्वांना व्यापून आहे. प्रत्येक नाव रूप ही त्याचीच अभिव्यक्ती आहे ना, हे शंकाच नाही आहे. रूपाचं वर्णन करता येतो कोणत्याही, पण त्याचा निर्माता आहे, पालन करता आहे, विनाश करता आहे. कारण त्याचं स्वरूप कसं आहे, असं जे अव्यक्त स्वरूप आहे त्याचं वर्णन कसं करणार? त्याचं नाहीच करता येणार. पुढे सांगतायत सर्वत्र गम आहे. सर्वत्र गम म्हणजे काय? सर्वव्यापी आहे, सगळीकडे. असं एकही काळ नाही, देश नाही, स्थळ नाही की जिथे तो नाही. म्हणजे काशीला फक्त आहे, ठाण्याला नाही आहे, मुंबईला नाही आहे, असं काही नाही ना, सगळीकडेच तो आहे की. बघा ना, एकदा रामकृष्ण परमहंसाने एकाने असं विचारलं की तुम्ही असं म्हणता की परमेश्वर सर्वत्र आहे, मग देवळात कशाला जायचं? देवळात का जावं? रामकृष्ण काय म्हणाले? अहो, माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देत आहे की. तुम्ही म्हणता की देव सर्वत्र आहे ना, मग देवळात सुद्धा आहेच की नाही? देवळात सुद्धा तो आहेच ना, म्हणजे नक्की. शिवाय काय होतं म्हणाले की देवळामध्ये लाखो लोक त्याच्या आपल्या श्रद्धेची खंडणी जिथे वाहत असतात, त्यामुळे ते स्थान तर विशेष महत्त्वाचं आहे, जास्त संस्कारित होतं, म्हणून तिथे अवश्य जावं हो. असा कोणताच काळ नव्हता हो, आणि नाहीसुद्धा की जेव्हा परमात्मा नव्हता किंवा नाही आहे. अहो, तो काळाच्या आधीचा आहे, काळाचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. आणि ती कोणतीही परिस्थितीसुद्धा अशी नाही की जिथे त्याची उपस्थिती नाही. तो सर्वत्रच आहे ना, सर्व वस्तूंमधून तोच तर अभिव्यक्त होतो आहे. आणि पुढे काय सांगतात? पुढे कसं आहे आणखी? तो अचिंत्यमय. अचिंत्य म्हणजे जर चिंतन करता येत नाही असा. आता चिंतन आपण कशाच्या सहाय्याने करतो? मनबुद्धीच्या सहाय्याने चिंतन करतो.
पण जे अव्यक्त आहे, अनिर्देश्य आहे, त्याचं चिंतन कसं करणार? पहा ना, समजा आपले डोळे आहेत. आता आपले डोळे स्वतःला पाहू शकतात का हो? नक्कीच नाही. आपण आरशामध्ये पाहतो ते त्यांचं प्रतिबिंब असतं ना, ते काही खरे डोळे नसतात. तसंच बघा ना, स्थूल मनबुद्धीसुद्धा जेव्हा स्वतःच्या स्वरूपाचं चिंतन करायला लागतं तेव्हा काय होतं, ते नाहीसंच होतं. जसं समुद्राची खोली पाहण्यासाठी मिठाची बाहुली सोडली, जशी जशी ती खाली जाईल तशी स्वतःच विरघळून जाते की नाही, नाहीशी होते. तसंच आहे, अचिंत्य आहे. आणि कसं आहे, कूटस्थम कूटवत तिष्ठती इति कूटस्थ. कूट कशाला म्हणतात? लोहाराकडे जे आयरन असते ना, त्याला कूट असं नाव आहे बरं का. ते आयरन म्हणजे काय असतं? लोखंडाचा एक मोठा जाडजूड तुकडा असतो, जमिनीत पुरून ठेवलेला विशिष्ट आकाराचा तुकडा, त्यालाच आयरन असं म्हणतो की नाही आपण. लोहार काय करतो, तर आपल्याला लोखंडाचा तुकडा त्याच्यावर ठेवतो आणि ठोकून 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 त्याला पाहिजे तो आकार देतो. पण आयरन मात्र जशी तशी राहते, तिच्यावर काहीच परिणाम होत नाही. तसं कूटस्थाचा आणखीन पण एक अर्थ आहे बरं का. कूट म्हणजे भगवंताची माया, भगवंताची मायाशक्ती. ती काय करते, जीवाला संसारामध्ये बद्ध करून ठेवते. समुद्रामध्ये एखादा ओंडका पडला तर लाटा जसं त्याला हवे तिकडे इकडून तिकडे नाचवतात, तसंच ही माया काय करते, आपल्यापुढे अनेक प्रलोभनं उभी करते आणि आपल्यालासुद्धा हवं तसं नाचवते. आता सगळ्यांचाच अनुभव आहे. ती भगवंताची आयरण आहे बरं का. त्या ऐरणीवर तो परमात्मा आपल्यापैकी आपल्याला प्रत्येकाचे आकार बनवत असतो, आकार प्रकारात आपल्याला बदलतो. पण ही माया मात्र तशीच राहते. आता या उदाहरणात एक लक्षात ठेवलं पाहिजे, आयरन आणि लोहार या दोन वेगळ्या वस्तू आहेत बरं का. पण इथे काय झालं, इथे भगवंतच लोहार आहेत, तेच आयरन रूपी माया पण आहेत, आणि ज्या आपल्याला नाचवतो आहे ना, ते आपणसुद्धा त्यांचीच अभिव्यक्ती आहोत. मग इथे ती त्यांची केवळ लीला आहे, दुसरं काहीच नाही आहे. दुसरं पुढे सांगतात अचलम. अचलम म्हणजे काय, त्याच्यामध्ये कसलीही हालचाल होत नाही. कसा असणार हो, तो कसा हलणार, तो सर्वव्यापी आहे ना. अहो, एका ठिकाणी जे नसतं त्या ठिकाणी जाऊ शकतं ना. समजा आता मी या खोलीतून बाहेर जातो. का बरं बाहेर जातो? कारण मी जेव्हा या खोलीत असतो तेव्हा मी बाहेर नसतो म्हणून जाऊ शकतो ना. हे तर खरंच आहे. पण इथे कसं झालं आहे, सर्व त्यानेच तर व्यापलं आहे. तो नाही अशी कुठे जागाच नाही आहे. त्यामुळे जाणार कुठे, तो कुठेच जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये काय हालचाल संभवतच नाही. आणखीन कसं आहे, ध्रुवम. ध्रुवम म्हणजे काय, नित्य, ज्याच्यावर काळाचा काहीच प्रभाव होत नाही, तो गुण. असं तत्व आहे. परमात्म्याची सत्ता किंवा त्याचं अस्तित्व हे काळाच्या अधीन नाही हो. काळाच्या पूर्वी तो होता ना, त्याच्या पलीकडचा तो आहे. म्हणजे या परमात्मा तत्वाचं विवेचन करताना ध्रुवम हे विशेषण मुद्दाम वापरलं आहे बरं का. हे महत्त्वाचं आहे. ब्रह्मतत्व, परमात्मतत्व हे अक्षर आहे, अनिर्देश्य आहे, कायमचं आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे. ही अशी लक्षणं कशी आहेत माहिती आहे का, हे तो कसा नाही हे सांगणारी लक्षणं आहेत. कसा नाही म्हणून तो ध्रुवमला विशेष महत्त्व आहे. त्याचं अस्तित्व नुसतं असत नाही हो, ते कायमचं असतं हे सांगण्याचा उद्देश आहे. त्याचा अभाव कधीच नसतो. तसं पहा ना, ही जी 8 लक्षणं सांगितली ना, यांचं विश्लेषण केलं तर असं लक्षात येतं की यातली जी पहिली 5 लक्षणं आहेत, म्हणजे अक्षरम, अनिर्देश्यम, अव्यक्तम, अस्थिरम आणि अचलम, हे परमात्म्याचं स्वरूप कसं नाही ते सांगणारी लक्षणं आहेत. याला म्हणतात निषेधात्मक किंवा नकारात्मक लक्षणं. आणि सर्वत्र गमम, कुटस्थम, ध्रुवम, ही 3 लक्षणं मात्र कशी आहेत, त्याच्या स्वरूपाबद्दल काहीतरी सांगणारी लक्षणं आहेत, ज्यांना विधेयात्मक किंवा सकारात्मक लक्षणं असं म्हणतात. आता तिसऱ्या श्लोकाची जी पहिली ओळ आहे त्यात भगवंत काय सांगतायत, उपासते. उपासते म्हणजे काय करणार, निर्गुण निराकार परमेश्वराच्या स्वरूपाची उपासना करतात, भक्ती करतात. अर्जुनाचा प्रश्न तसाच होता ना. आता आपल्या मनात एक प्रश्न येतो, जे दिसत नाही त्याची भक्ती कशी करायची, ते चिंतन करताच येत नाही, अशा भगवंताची उपासना कशी करायची. आता उपासना करण्याचा साधा अर्थ असा असतो, उप म्हणजे जवळ आणि बस आसन म्हणजे बसणे, म्हणजे भगवंताच्या जवळ बसावं. आता सगुण साकार परमेश्वराची जी मूर्ती आहे ना, तिच्याजवळ निदान बसता तरी येईल ना. पण जे दिसतच नाही त्याच्याजवळ कसं बसणार हो. आद्यशंकराचार्य असं म्हणतात की उपासना म्हणजे दुसरं काही नाही आहे, उपास्य वस्तूचं म्हणजे भगवंतांचं सूक्ष्मबुद्धीचा विषय बनवायचा त्यांना, आणि त्यांच्याजवळ जाऊन तेलाच्या अखंड श्रद्धेप्रमाणे दीर्घ स्वरूपात त्याचं चिंतन करत राहायचं, म्हणजे उपासना. आता काय असतं, सगुण ब्रह्माच्या उपासनेमध्ये आपली जी आराध्य देवता असते, म्हणजे कुठलीही असेल, श्री गजानन असेल, श्री देवी असेल, श्री
विठ्ठल असेल, विष्णू असेल, भगवान असेल, काही असेल, दत्त असेल म्हणा, किंवा अगदी सद्गुरू म्हणा, त्या दैवताची आपल्या कल्पनेप्रमाणे आपण एक मूर्ती तयार करतो की नाही मनामध्ये. आणि ती मूर्ती कशी असते हो, त्या मूर्तीची नॉर्मली आपण ज्या मूर्ती त्यांच्या बघतो त्याप्रमाणे ती मनात तयार होते. त्या देवतेची आपण अखंड वृत्ती आपल्या प्रार्थनेने आपल्या मनामध्ये निर्माण करतो. त्याला उपासना असं म्हणतात. त्या उपासनेमध्ये मात्र देव निराळा आणि मी निराळा ही भावना असतेच असते हो. आता प्रश्न असा येतो की निर्गुणाची उपासना करायची, कल्पनेने सुद्धा त्याची मूर्ती मनात निर्माण नाही करता येतो, कशी करायची? निराकार स्वरूप आहे. मग त्यासाठी काय करावं लागतं? शास्त्रांच्या अभ्यासाने आणि चिंतनाने असा साधक ठामपणे जाणतो की प्रत्येक जीव हा कोण आहे? त्याच परमात्म्याचं आत्मरूप आहे, अंशरूप आहे. त्या दोघांमध्ये पूर्णपणे अभेदत्वच आहे. म्हणजे मी सुद्धा तसाच आहे. म्हणजेच काय होतं, आत्मस्वरूपाचं चिंतन करणं, ध्यान करणं ही निर्गुणाची उपासना होईल. हे खरं आहे. ती कशी करतात त्याची रूपरेषा भगवंतांनी स्वतः 6व्या अध्यायात सांगितली की काय म्हणाले? संकल्प प्रभावान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. 6व्या अध्यायातला 24वा श्लोक होता. त्यासाठी काय करावं लागेल? सर्व कामनांचा संपूर्ण त्याग करायचा, त्यांच्याबद्दल पूर्ण वैराग्य प्राप्त करायचं, इंद्रियांचा संयम करायचा आणि विवेकबुद्धीने करायचं. काय करायचं? शनै शनै उपरमेत बुद्ध्याधृती गृहीतया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. 6व्या अध्याय 25वा श्लोक होता. म्हणजे विवेकयुक्त बुद्धीने काय करायचं? कोणत्याही विषयाचं चिंतन करायचंच नाही, विषयचिंतन बंद करायचं आणि फक्त आत्मस्वरूपाचं चिंतन करायचं असं भगवंतांनी सांगितलं. तर मंडळी सोपं नक्कीच नाही, हे नक्कीच कठीण आहे. आता पुढच्या श्लोकात काय म्हणतात पुढे बघूया. हरिओम.